आणि यानंतर थेट जाऊयात किरीट सोमय्या सध्या बोलतायत। उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंत करत होते। देव त्यांना सद्बुद्धी देवो। आपल्या वडिलांचा अवमान करणारे, बेईमानी करणारे उद्धव ठाकरे आता जमिनीवर यायचा प्रयत्न करतात। हे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। लोकसभा ने विधानसभा निवडणुकीत बांग कोण पुकारत होता? मस्जिद की एफएटीआई डबल करण्याची घोषणा तो उद्धव ठाकरे ने अरविंद सावंत करत होते। ते उलेमा बोर्ड त्यांची निवेदन उद्धव ठाकरेंनी घेतली। मुस्लिम मराठी सेवा संघ उद्धव ठाकरेंनी चहा पाजला आणि जाऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये वोट जिहाचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। विधानसभेत वोट जिहादच्या विरुद्ध धर्मयुद्धचा विजय झाला ना, म्हणून यांची घाबरले आहेत ते। आणि म्हणून आता महापालिकेत हिंदुत्वाचा भगवा झेंडा त्यांना याद येतो, आठवण येते। अरे डिपॉझिटी आता मुंबई महाराष्ट्राचा जागा झालेला हिंदू यांची डिपॉझिट पण घालवणार। तुम्ही 4 वाजता जाताय पूजेसाठी? खरं म्हणजे कालच हा विषय संपलाय। त्यांना पण रेलवेने सांगितलं अधिकाऱ्याने कि नीचे के अधिकारी ने टेक्निकल नोटिस भेजी है, कोई तोड़ने वाले है नहीं। पण त्यांना आता भीती वाटते, परत हिंदुत्वाचं गाणं रेकॉर्ड सुरू करायची आहे। रेल्वे अधिकाऱ्याने मला काल स्पष्टपणे सांगितलं कि हम आज क्लैरिफिकेशन इशू करने जा रहे हैं। कोणतंही मंदिर तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी आज 4 वाजता मारुतीचे दर्शन घ्यायला जाणार आहे। यांच्यासारखं स्टंटबाजी करायला नाही। एकूण या सगळ्या मुद्द्यावर आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा हिंदुत्वाकडे वळतोय असं काय गरज नाही हो। लोकांनी त्यांचे कपडे उतरवले, भगवेही गेले आणि हिरवेही गेले। अति अवस्था झालेली आहे। उरलेले तुरलेले वीज आहे तेही किती दिवस टिकणार, समजलं ना? हे मंदिर वाचवलं जाईल भाजपकडून? मंदिर तोडण्याचा कुठला प्लॅनच नाहीये। टेक्निकल त्यांनी नोटीस दिली होती, ती त्यांनी द्यायला नको होती। आता मी त्यांना खडसावलं आहे, क्लॅरिफिकेशन येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।